स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, येणारा शुक्रवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही तर काळरात्री सारखा थरारक असणार आहे. कारण तुमच्या राशीत मंगळ आणि राहूची अशी काही युती होत आहे जी गेल्या 100 वर्षात घडली नव्हती. हा अंगारक योग तुमच्या नशिबात मोठी खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सटवाई माता जी नशिबाचे लेख लिहिते ती या शुक्रवारी तुमच्या दारावर उभी ठाकणार आहे. या 3 अशा चमत्कारी घटना घडणार आहे ज्या पाहून तुमचं हृदय धडधडल्याशिवाय राहणार नाही. पण सावधान, हा चमत्कार तुम्हाला श्रीमंत करणार की तुम्हाला एखादा मोठा धक्का बसवणार हे जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र झोपू नका. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा आकाशात शुक्राचा प्रभाव वाढतो आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ विचलित होतो तेव्हा नियती आपले पत्ते उघडायला सुरुवात करते. या शुक्रवारी साक्षात एक देवी शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तुम्हाला काही विचित्र आवाज ऐकू येतील किंवा अचानक अंगावर काटा येईल. हे संकेत साधे समजू नका. सटवाई माता तुम्हाला 3 असे गुप्त इशारे देणार आहे जे केवळ नशीबवान मेष राशीच्या लोकांनाच दिसतात. पण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं तर राहूचा हा विळखा तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला वेळ लावणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही आजवर खूप दुःख सोसलं आहे, पण आता सटवाई मातेची लेखणी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं लिहिणार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 3 भयानक आणि चमत्कारी खुणाबद्दल सांगणार आहे ज्या केवळ तुमच्या सोबत घडणार आहेत. या 3 खुणा दिसताच तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार की तुम्हाला एखादा मोठा आर्थिक फटका बसून मोठा धक्का बसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिसरा संकेत तुमच्या नशिबाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. नशिबाचा हा थरारक खेळ पाहण्यासाठी स्वतःला तयार करा. तर मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी पहाटे 3 ते 5 या वेळेत तुमच्यासोबत पहिली चमत्कारी घटना घडणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा अग्नितत्वाचा आहे, त्यामुळे तुमची झोप उडवणारा हा संकेत खूप प्रभावी असेल. जर या ठराविक वेळेत तुम्हाला अचानक जाग आली आणि शांततेतही कोणाच्या तरी श्वासाचा किंवा पैजणाचा मंद आवाज ऐकू आला, तर समजा सटवाई माता तुमच्या नशिबाचे लेख पुन्हा लिहिण्यासाठी तुमच्या खोलीत उपस्थित आहे. हा अनुभव तुम्हाला भीतीदायक वाटू शकतो, पण ही मातेच्या आगमनाची पहिली पावती आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा संकेत मिळालेल्या व्यक्तीने घाबरून आरडाओरड करण्याची चूक करू नये, कारण सटवाई माता जेव्हा मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा ती आधी त्यांच्या धैर्याची परीक्षा घेते. हा आवाज ऐकू येणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटाचे दिवस आता संपणार आहेत असा तो स्पष्ट इशारा आहे. जर तुम्ही या खुणेकडे दुर्लक्ष केलं किंवा भीतीपुढे देवाची प्रार्थना करायला विसरलात तर नशिबाची ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, मेष राशीवर सध्या मंगळ आणि राहूचा मोठा प्रभाव आहे, त्यामुळे हा संकेत तुमच्यासाठी आरपारची लढाई ठरू शकतो. ही घटना घडल्यानंतर लगेच तुमच्या हातातळाला एक वेगळी उष्णता जाणवेल. हा स्पर्श साक्षात सटवाई मातेच्या लेखणीचा आहे, जी तुमच्या नशिबात आता राजयोग नेणार आहे. पण हा राजयोग मिळण्यापूर्वी तुम्हाला दुपारी एक मोठा धक्का बसणार आहे. काय आहे तो धक्का जाणून घेण्यासाठी पुढील भविष्यवाणी नक्की ऐका. मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत तुमच्या आयुष्यातील पहिली सर्वात मोठी चमत्कारी घटना घडणार आहे. जेव्हा सूर्य डोक्यावर असेल आणि मंगळाची ऊर्जा उच्च शिखरावर असेल तेव्हा तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा खिशात एक अशी वस्तू सापडेल जी तुमचीच नव्हतीच. कदाचित ते एक जुनं नाणं असं असेल, एखादी पिवळी कुंडी असेल किंवा एखादा कोरा कागद ज्यावर उमटलेली रेष तुम्हाला थक्क करून सोडेल. हा केवळ योगायोग नाही, तर सटवाई मातेने तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करून तुम्हाला दिलेली ही पहिली भेट आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही वस्तू सापडल्यानंतर तुमच्या मनात अचानक एक वेगळाच विचार येईल. कदाचित एखादा जुना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीला फोन करण्याचा हा विचार तुमच्या स्वतःचा
नसून सटवाई माता तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवून तुम्हाला यशाचा मार्ग दाखवत आहे. मेष राशीच्या जातकासाठी ही वेळ अत्यंत नाजूक असते, कारण यावेळी तुमच्या राशीत असलेला राहू तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही ती सापडलेली वस्तू फेकून दिली किंवा त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं, तर हा चमत्कारी लाभ शापात बदलायला वेळ लागणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, या घटनेनंतर तुमच्या आयुष्यात एका अशा पर्वाची सुरुवात होईल जिथे अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतील. ज्या ज्या शत्रूंनी आजवर तुम्हाला त्रास दिला तेच लोक भविष्यात तुमच्या समोर गुडघे टेकतील. ही चमत्कारी खून तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास निर्माण करेल आणि तुमच्या कुटुंबावरील पिढ्यानपिढ्या चालत आलेले गरिबीचे सावट कायमचे पुसले जाईल. सटवाई मातेचा हा आशीर्वाद तुम्हाला समाजात मान सन्मान मिळवून देईल, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतीला असेल तेव्हा तुम्हाला तो मोठा धक्का बसणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा अत्यंत रागीट आणि उग्र आहे, त्यामुळे हा धक्का तुमच्या रागाशी किंवा तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी संबंधित असू शकतो. अचानक एखादी जुनी गुपित बाहेर येतील किंवा ज्यावर तुमचा आंधळा विश्वास होता ती व्यक्ती तुमची साथ सोडून देईल. हा मानसिक धक्का तुम्हाला इतका अस्वस्थ करेल की तुम्हाला वाटेल की काही संपलं आहे. पण लक्षात ठेवा, हा धक्का सटवाई मातेने मुद्दाम दिलेला आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा धक्का बसण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या राशीत बसलेला राहू तुमच्या आयुष्यात असा गोंधळ निर्माण करतो की तुम्हाला चांगलं आणि वाईट यातला फरक कळत नाही. सटवाई माता हा धक्का देऊन तुमच्या आयुष्यातील त्या सर्व लोकांपासून तुम्हाला दूर करते जे तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत. हा धक्का तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत तुम्ही जुन्या जखमा आणि चुकीच्या लोकांना कवटाळून बसणार तोपर्यंत तुमच्या नशिबाची नवीन पाने लिहिली जाणार नाहीत. हा काळ तुमच्या सहनशक्तीची आणि धैर्याची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, या धक्क्याचा परिणाम तुमच्या भविष्यावर अत्यंत सकारात्मक होणार आहे. सुरुवातीला हा प्रसंग तुमच्यासाठी नुकसानीचा वाटला तरी भविष्यात याच घटनेमुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. जो व्यक्ती या धक्क्यातून सावरून स्वतःवर नियंत्रण ठेवेल त्याला भविष्यात कधीही कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. सटवाई मातेने दिलेला हा धक्का तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी असून यानंतर तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण काळाला सुरुवात होईल जिथे तुमचे नशीब सोन्यासारखं चमकू लागेल. तुमची सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होईल. मेष राशीच्या जातकांनो, शुक्रवारी रात्रीच्या वेळी तुमच्या घरात साक्षात एक दैवी शक्तीचे आगमन होणार आहे. मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असल्याने तुमच्या घरात नेहमीच एक प्रकारची उष्णता किंवा ऊर्जा असते, पण या शुक्रवारी रात्री तुम्हाला अचानक घरात एक कमालीची शांतता आणि शीतलतेचा अनुभव येईल. जर तुम्हाला अचानक सुगंधाचा एक झोत जाणवला किंवा तुमच्या घरातील आरशात तुम्हाला स्वतःच्या चेहऱ्याभोवती एक वेगळं तेज दिसलं तर समजा सटवाई मातेच्या रूपाने लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर झाली आहे. हे आगमन म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माला फळ मिळण्याची वेळ आली आहे असा त्याचा स्पष्ट संकेत आहे. मेष राशीच्या जातकांनो, जेव्हा ही देवी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा ती तुमच्या वस्तूची शुद्धी करते. जर या रात्री तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एखादी पांढरी मांजर किंवा एखादा शुभ पक्षी दिसला तर समजून जा की तुमच्या पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य आता संपणार आहे. मेष राशीच्या जातकासाठी हा प्रसंग अत्यंत पवित्र असतो, कारण मंगळाच्या उग्रतेला शांत करण्यासाठी सटवाई माता स्वतः शीतलता घेऊन येते. या काळात तुम्ही जर शांत राहिलात आणि फक्त श्रद्धेने मातेचे ध्यान केले तर तुमच्या घराची ऊर्जा पूर्णपणे बदलून जाईल आणि घरातील कलह कायमचे थांबतील. मेष राशीच्या जातकांनो, या
या देवीच्या आगमनाचा परिणाम तुमच्या भविष्यावर खूप मोठा होणार आहे. ज्याच्या घरात ही शक्ती एकदा प्रवेश करते त्यांच्या आयुष्यातून पैशाची चणचण कायमची मिटते. भविष्यात तुम्हाला कधीही कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहावे लागणार नाही. ही शक्ती तुमच्या मुलाबाळाचे भवितव्य उज्ज्वल करेल आणि तुमच्या घरात मंगल कार्य पार पडतील. सटवाई मातेचे हे आगमन म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाच्या एका नवीन युगाची सुरुवात आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आणि समाधान लाभेल. मेष राशीच्या जातकांनो, सटवाई माता तुम्हाला संकेत देईल, चमत्कार घडवेल आणि तो मोठा धक्काही देईल. पण या सर्वाचा शेवट तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला घाईघाईत निर्णय घेण्यास भाग पाडतो. जर शुक्रवारी रात्री तुम्हाला अत्यंत संयम ठेवावा लागेल. जर या रात्री तुम्ही कुणाशीही वाद घातला किंवा घराचा उंबरठा ओलांडून बाहेर कोणाला काही वस्तू दिली तर ही देवी तुमच्या घरातून कायमची निघून जाईल. लक्षात ठेवा, नशिबाची ही सुवर्ण संधी आयुष्यात वारंवार मिळत नाही. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला पुन्हा संघर्षाच्या गर्तेत ढकलू शकते. मेष राशीच्या जातकांनो, सटवाई मातेने दिलेले हे संकेत, आलेली ही देवी शक्ती आणि तुमच्या भविष्यात राजयोग निर्माण करण्यासाठी आली आहे. या रात्री जर तुम्ही शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे पुढच्या 1.25 महिन्यात मार्गी लागतील. हे मेष राशीचे जातक आजवर नोकरी किंवा व्यवसायासाठी वणवण फिरत होते, त्यांना असा एक मार्ग सापडेल ज्यातून 7 पिढ्याचे कल्याण होईल. हा केवळ योगायोग नाही, तर सटवाई मातेने तुमच्या नशिबाच्या पानात केलेला हा सर्वात मोठा बदल आहे. मेष राशीच्या जातकांनो, भविष्यात तुम्हाला अमाप संपत्ती, मान सन्मान मिळणार आहे, पण त्यासाठी आज मिळालेले हे संकेत गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिल्यानंतर तुम्हाला शत्रूची भीती उरणार नाही आणि तुमच्या कुटुंबावर आलेले संकट कायमचे दूर होईल. सटवाई मातेचा हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधार चिरून यशाचा सूर्य उगवणार आहे. आता वेळ आली आहे शरणागत होऊन मातेचे आभार मानण्याची, कारण तुमचा गोल्डन पिरियड आता सुरू झाला आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, आता सर्व विधी आणि संकेत समजून घेतल्यानंतर पूर्ण श्रद्धेने सटवाई मातेसमोर नतमस्तक व्हा. मनातल्या मनात म्हणा, हे सटवाई माता, मेष राशीच्या माझ्या सर्व जातकांची पाप तुझ्या पदरात घे. मंगळ आणि राहूच्या दोषापासून आमची मुक्तता कर. आमच्या आयुष्यातील दुःखाचा डोंगर दूर कर. तूच आमचं नशीब लिहिणारी माऊली आहेस. आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे. लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही मातेच्या चरणी स्वतःला अर्पण करता त्या क्षणी तुमच्या कर्माची वाईट फळं नष्ट व्हायला सुरुवात होते. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला मातेवर विश्वास असेल आणि या संकेतांनी तुमचं मन भरून आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय सटवाई माता लिहायला विसरू नका. तुमची ही एक छोटीशी कमेंट मातेप्रती तुमची भक्ती सिद्ध करेल आणि तिचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मेष राशीच्या जातकांनो, अशाच प्रकारे तुमच्या नशिबातील गुप्त संकेत, ग्रहयोगाचा परिणाम आणि सटवाई मातेचे चमत्कार सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि त्या घंटेच्या चिन्हावर क्लिक करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. सटवाई मातेच्या आशीर्वादाने तुमचं नशीब लवकरच पालटो हीच प्रार्थना. धन्यवाद आणि जय माता दी.